दिवेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील 8 प्रवाशांची रसायनी पोलिसांकडून थरारक सुटका. 72 वर्षीय वृद्ध महिलेला खांद्यावरून सुरक्षित बाहेर आणले. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशाच धोकादायक परिस्थितीत रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सारसई येथे कर्जत पेण मार्गावर एसटी बस पाताळगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली. बसमध्ये एकूण 8 प्रवासी अडकले होते. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता मुसळधार पाऊस आणि वेगवान प्रवाहात पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले. या मोहिमेत हेल्प फाउंडेशन रसायनीच्या सदस्यांनीही महत्वपूर्ण सहकार्य केले. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाई करत बसमधील सर्व 8 प्रवाशांची सुखरूप सुटका केली. यामध्ये 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेची एका पोलीस कर्मचाऱ्यानं खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी नेले. या प्रसंगानं उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात कौतुक आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली. या संपूर्ण बचाव मोहिमेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या प्रकृतीची खातरजमा करण्यात आली. सुटका झालेल्या प्रवाशांनी तसेच स्थानिक नागरिकांनी रसायनी पोलिसांच्या तत्परता, धाडस आणि सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. पुराचे पाणी असलेले रस्ते, पूल किंवा नाल्यांमधून प्रवास करण्याचा धोका पत्करू नये. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस व प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्यानं केलं आहे. रसायनी पोलिसांच्या या धाडसी, कर्तव्यदक्ष आणि मानवतावादी कामगिरीनं महाराष्ट्र पोलिसांच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला साजेसा आदर्श घालून दिला असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो रिपोर्ट.